राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत 2 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यातील एक निर्णय जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीबाबत आहे. निवडणूक अधिनियम 1961 कायद्यात मोठी सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. शिवतीर्थावरचा चाफा ना डोले ना. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांचं वक्तव्य. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तुम्ही शिवतीर्थावर जाऊन झिम्मा खेळून आलात, अनिल परब यांना घेऊन फुगडी घालून आलात, तरीही शिवतीर्थावरचा चाफा ना डोले ना ना बोले ना. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांचा मिश्किल टोला. धनंजय मुंडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या भेटीला. आज नवी दिल्लीत धनंजय मुंडे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान ज्योतिर्लिंग तीर्थस्थळाचा केंद्र सरकारच्या प्रसाद योजनेत समावेश करण्याबाबत विनंती केली. तसेच मतदारसंघातील एका कारखान्यासंदर्भात चर्चा देखील केली, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली. कोकाटेंना पोलिसांनीच लपवलंय. प्रकाश आंबेडकर यांची टीका. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकार कोर्टालाही मानत नाही. मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून माणिकराव कोकाटे यांना पोलिसांनी लपवलंय, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली. मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी. मंत्री माणिकराव कोकाटे यांना जिल्हा न्यायालयाने 2 वर्षाचा कारावास शिक्षा सुनावल्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई होणार आहे. तर आता मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आला आहे.